आमच्या उके आणि हुसक्या घेत घेत जरा जास्त वेळ लागतात. चालेल, बाईला जास्त वेळ लागतो, सजा नटाय त्याच्यावर वाद नाही. हे बघ बुवा आपल्याला लय आवडलो, यांना घेऊन जाऊ काय घरात, एवढं आवडलं यार. आणि सगळ्यात महत्वाचं ओपनला एवढी मजा आली ह्या बुवांवर. कधी जर संधी आली ना एकदा ओपनला उके बुवा आणि माझी बारी होती, मजाच आहे. त्याने मान सन्मान घेऊन बारी केलेली आहे आणि तेच बोललेलं आहे संसार टिकावा. मी पुन्हा संघ घटस्फोट घेत नाही. अरे मी माझ्या शक्तीवाल्यांसाठी हावरा. तुरेवाल्यांचा आता मला काही तोंड पण दिसत नाही, बारे एवढे शक्तीवाल्यांशिवाय मी जाऊ कुठं. पाटील आणि अध्यक्षांनो, आणि अशी जर संसार करणारे असेल ना, मी देवाला म्हणे 100चे 100 वर्ष मला दे आणि आमच्या बुवांना पण तेवढं दे. त्याच्यामुळे आता फोन करतात वाजलं बघितली बारीत आहे, तुम्हाला सांगितलं ना बारीत आहे. मी बारीने संपले तर एक ना तुमच्या एक संधारा. मी चुकलो, 15 गाव बोललो, 18 गाव आहे. 18 गाव आणि 18 गावाची एक. अहो भावकीत नंदाला 4 घरं इकडं आणि 4 घरं तिकडं, 4 घरं शिंदे गटात, 4 घरं काँग्रेसमध्ये. बरं ते तिकडे येऊन त्या बरोबर करताय आणि आमच्या वारवडाला आमचा 12 दिवसाचा सुतक, 12 दिवसाचा आमचा 12 काय त्याला अरे सुवेर म्हणतो, सगळं आम्ही पाळायचं आणि 4 तुमची ह्या निशाणीवर तुम्ही असं 4 तोंड इकडे करता आणि असे वाडे आमचे नष्ट झाले आणि असं आमचं गाव बरोबर व्हायला लागलं. पण 15 गावाची एक संघाची जोडी आणि ती जशी म्हणतात ते 5 असा हवा आहे तो तुम्ही ठेवलेला आहे. अध्यक्ष साहेब माझ्याकडून लय शुभेच्छा. लय येतील कोण राजकारणी आपल्याला काय देण्यात आलं नाही, पण कुणाच्या नादाला बोल लावू नका. आज त्याचा काय रुबा बघा, कसलं सजले बघा यामध्ये सारखं. आणि हे असं पुढे तुमचं काय पाहिजे म्हणून काय म्हणतोय, तुमच्या एक संघाला अवघ्या जगाला पाहू द्या. 18 गावाच्या संघाला तुमच्या एक संघाला अवघ्या जगाला पाहू द्या. 18 गावाची एकीही, 18 गावाची एकीही दादा अशीच राहू द्या. 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 तुमच्या एक संताला, तुमच्या एक संताला अवघ्या जगाला पाहू द्या. तुमच्या एक संताला अवघ्या जगाला पाहू द्या. 18 गावाची एकीही दादा अशीच राहू द्या. 18 गावाची एकीही दादा अशीच राहू द्या. 18 गावाची एकीही दादा अशीच राहू द्या. तर बुवाने देवदेवण 2 वर्षाचा माझा आईचा गण त्या चालीवर काय बोललं की लेका काय नको आणू, म्हणतात बाईक नाही येऊ नको. मग आता बाई सगळं ऐकून टाकायच्या बुवा ह्यांचं आता आजपासून परेश उके बुवांचा ऐकायचा आणि उद्यापासून बैलगाड्या घ्यायच्या, सगळ्यांनी बैलगाड्या घ्यायच्या. आणि खड्ड फटकी कुठली गाडी काढली, कोणी दिली लिहून तुम्हाला? नवाब साहेब हरकत. लक्ष्मण हरावडे माऊली 201 रुपये पारितोषिक. 18 गावचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय माऊली, तुम्हाला बघितल्यानंतर असे ऋषीमुनींची आठवण होते. जबरदस्त पर्सनॅलिटी. सुनील चव्हाण माऊली 201 रुपये. 18 गावचे सचिव, धन्यवाद माऊली. यस्मित उचेकर गाव पोलादपूर, अरे वा 501 रुपयाचा पारितोषिक आमच्या पोलादपुरात माऊली, धन्यवाद. हा त्याचप्रमाणे करिश्मा रुपेश खोपटकर लहान मुलांसाठी 300 रुपये. आता द्या नंतर हातात पैसे. सुधीर देवळे माऊली घोणसवणेवाडी सौनस 500 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे, गाव मी ऐकली नव्हती. सुदेश धुमाळ माऊली यांच्या स्मरणार्थ उदय धुमाळ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. गाव आगर वाईंगणी गवळवाडी. खूप छान, धन्यवाद. तर बुवा आणि भजन पण केलं आणि नमान पण केला आणि मला आज लय बरं वाटलं. सगळं शक्तीवाले मला नमानाला नाव ठेवतात. एकमेव यंदा शक्तीवाला भेटला की नमान केलं. माझ्या जोडीला बाबा कोणतरी भेटला म्हणजे माझ्या विरोधात पत्र काढलं की आपल्या बुवाकडे बरी आहे. मी एकट्याला काय करून जेलमध्ये, आम्ही आपल्या दोघं एक नंबर. हा असं 1 नंबर. थँक्यू सो मच. ओके बुवा तुम बिलकुल नहीं चुके, आदरणीय परेश उके. मजा आहे तो वारी गाड्याला. का वाईट नाव बोलायचं काय नाव हे बरं. मग काय म्हणतो त्याच्यानंतर बोल कानाचा भाग नाही दिला.
पण त्याला मी आपण बोललेलोच होतो ना, नाही दिला तरी काय प्रॉब्लेम नाही. हा त्यांचं पण कमी असेल तर 2 वर्षात देतील लिहून. अरे तवसर याला हवं खाल्लं पाणी याला हवं असं नाही वाटत. तर एक दोनदा सांगून बघी नाही ऐकलं तर मग उभाचे. आपण शक्तीवाल्यांच्या वाईटच बोलत नाही, काय नाही, पण एकदा शेतावरनं भाताची परीक्षा. बोवा दिसतात भारी, पण बोवा बोवानी एवढंच छान छान मला शिकवायला गेलं. माझा उडवेल धुवा. बोवा कसा उडवणार धुवा सांगा बरं. यावा मुंबई यावा आणि उडवा धुवा. साधी गोष्ट आहे, काय लांबरे बोलते वेळ असा धुवा नाही. माऊली आमचे मित्र साहेब एक नंबर एकदम पटातून वगैरे. तर आमचे LIC एजंट आहेत, सल्लागार आहेत, आणि आमचे जिगर पाटील माऊली याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या चिरंजीला खूप सारे आशीर्वाद. जुने मित्र 12 पासून मैत्री आहे. तर बोवांची वागणूक भारी, नम्रता आहे, बोलणे आवाजात एक गोडवा आहे. पण बोवा तुम्ही पदर नाही घेतला डोळ्यावर. बोवांच्या डोक्यावर टोपी नव्हती, पण टोपी तेवढी घाला ना. गुरु गणपतीने शाहीर ऐकतो तुम्ही यार, किती भारी दिसत. आमचा 2-3 शाहीर घालत नव्हता, आता घालायला लागलं. तुम्ही पण घालून बघा, तुम्ही दिसता भारी, अजून भारी दिसला. अरे अरे वावर पे आता है, अरे वावर पे आता है, उसको पड़वल तोड़का बोलते हैं. और कल की तुरा का शाहिरों के टोपी नहीं पहनता, भेंडी उसको बोड़का बोलते हैं. असं आपला गावठी आहे सगळं, गावठी आहे. तर एक दोनदा सांगून बघीन नाही ऐकलं तर मग उभा पेची. एक दोनदा सांगून बघीन नाही ऐकलं तर मग उभा पेची. तुरेवाला हाय मी घडी, सांग याची करू काय खटिया खडी. तुरेवाला हाय मी घडी, सांग याची करू काय खटिया खडी. तुरेवाला हाय मी घडी, सांग याची करू काय खटिया खडी. तुरेवाला हाय मी घडी, सांग याची करू काय खटिया खडी. एक दोनदा सांगून बघीन नाही ऐकलं तर मग उभा पेची. एक दोनदा सांगून बघीन नाही ऐकलं तर मग उभा पेची. तुरेवाला हाय मी घडी, सांग याची करू काय खटिया खडी. प्रश्नाचं उत्तर दिलं. परवा एका शाहीर आमचे कोण होते प्रतिस्पर्धी मला आठवत नाही, त्यांनी उत्तर दिलं होतं हे. तर हे उत्तर चुकीचं आहे. बरं महेंद्र शीतपावणी गेले काय? महेंद्र शीतपावणी गेले. तर अमित विसले माऊली, सुयोग विसले माऊली, वैभव विसले, अभिषेक विसले याकडून 300 रुपयाचं पारितोषिक दिलं. बुवाने भजन केला ना, म्हणतात लांबोऱ्या भजन, लांबोऱ्या भजन. बुवा भजनाला असं नाव असतं का लांबोऱ्या भजन? असं काही करत जाऊ नका बोलण्याच्या ओघात. आता देव बाप्पा कान कापील, आणि जर टायमावर कान नाही भेटलं तर काय कापील आणि काय नाही. मग बुवांचं काय? या चार या डोक्याने रूप पाहता लोचली. चालाय चालाय भजन गायला ना बुवाने. आता भजन भजन वाजवायचं येतं ना तुम्हाला? येतं ना? 200 कट, 200 रुपये कट. याच्या अर्धवट डोक्याने, याच्या अर्धवट डोक्याने भजन केलं या उभ्याने. याच्या अर्धवट डोक्याने भजन केलं या उभ्याने. जागच्या जागेवर आता पण लिहून नाही दिलाय. त्याच्यामुळे बुवा रात्र थोडी सोंग्या फार. आपण मनोरंजनाचा भाषा आहे, रात्र गाडी. आता झालेल्या कामाला वेळ नको. सजून धजून या निघालेल्या आहेत. तर बुवा तुम्ही दिलं उत्तर चुकीचं आहे. बाकी बारी आता समाज प्रबोधनाचा विषय आहे. MIDC नवा नको सारखं ऐकत रे. थँक्यू. 5 मिनिटं राहिले. 5 मिनिटं माफ झाली तर 1 मिनिटं गेला वाटतं. पैसे पण लो माफ आला तर मला वाटलं मोबाईलच्या गावाला मोबाईल ना तेवढी होती. मला पण दिला माफ. निधी नितीन विचले माऊली आणि ज्योती वैभव विचले. हा नितीने 200 रुपये आणि ज्योतीने 200 रुपये, एकूण 400 रुपये दिले. धन्यवाद. ह्या MIDC ह्या रसायनाने
कोकणात उद्योगधंदे पाहिजेत. अरे पण आमच्या त्या खेड्यातली MIDC आहे ते तुमच्या इथं कुठलं नाव आहे लोटे लोटे. अहो अर्धा तास वास घेऊ शकत नाही. येणारी पिढी कशी येणार आहे तिला काय माहिती जन्माला. म्हणजे कोकण आमचं सुंदर आहे. आम्ही कष्टाने एवढं इथपर्यंत आलो. आम्ही भीक मागून काय करू म्हणजे असलं का आमच्या कोकणात का माऊली. ह्या MIDC ह्या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. ह्या MIDC ह्या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. होती चहूकड निर्मळ नदी नाले निर्मळ. होती चहूकड निर्मळ नदी नाले निर्मळ शुभ्र निवाळ पाणी. आता पेरले हे विष जीव होतो कासा विष नाही वाचणार पुढे कोणी. या कोकणाची केली नुकसानी. विषय काय तर काय म्हणतोय. सोन पिकवी हे शिवार ऊन पाऊस आणि वार. मुंबईला वन पेज करून घ्यायचंय आणि बाबा मी एवढा 2-3 गुंठा विकतो. काय नाही ऐकायची एकदा भाड्याने राहा. ते वारवाडल्याची जमीन आहे अजिबात विकायची नाही. काय सोन पिकवी हे शिवार ऊन पाऊस आणि वार. हो नकावी जमीन आपली नकावी जमीन आपली बापाचा वावर. सोन पिकवी हे शिवार ऊन पाऊस आणि वार. नकावी जमीन आपली नकावी जमीन आपली बापाचा वावर. काय म्हणतोय. जय घोष ठिकाणी पालखी सजली मंदिरावानी. अहो भावाजी ऐकलं काय हो. अहो भावाजी ऐकलं काय हो. हात डोक्याला लावून माय हो. सगळ्या आईशीला टेन्शन आहे. सगळ्या बापसाला टेन्शन आहे. पोरगी 28 वर्षे झाली. आधी बोलला चांगला माग नाही येत. हो म्हणजे 25 वर्षाची काय वयात नाही गेलेली नाही. अरे पोर झाली 35 वर्षाची. पोरगा झाला 42 वर्ष. पोरगी घे ना आणि कोणाचं लग्न व्हायचं. आम्ही आपल्याला त्यातनं सुटलो. काय म्हणतोय. अहो भावाजी ऐकलं काय हो. हात डोक्याला लावून माय हो. एक विषय गंभीर आहे हो. लग्न पोरांची जुळत नाही हो. एक विषय गंभीर आहे हो. लग्न पोरांची जुळत नाही हो. एक विषय गंभीर आहे हो. लग्न पोरांची जुळत नाही हो. एक विषय गंभीर आहे हो. लग्न पोरांची जुळत नाही हो. अहो भावाजी ऐकलं काय हो. अहो भावाजी ऐकलं काय हो. हात डोक्याला लावून माय हो. अहो भावाजी ऐकलं काय हो. हात डोक्याला लावून माय हो. रूप लावताना हा क्षण पारण पिटते हो पाहुणा. देव निघाला देवळा तुला बसलं पालखी जाऊन. पंच आरतीची जाणू ही वात. पूर्ण समय आहे. गोवा लगेच आपल्याला यायचं. ही समय आहे. तो फणसुगाव चर्मकार आहे. बौद्ध समाज आहे. कुणबी समाज आहे. मराठा आहे. ब्राह्मण आहे आणि असल्या 18 पगड जाती नाही. आणि असा एक गाव त्या माझ्या माऊली त्यांच्यात अशी नांदतोय. म्हणून काय म्हणतोय. पंचारतीची जणू ही वात तिथं एकीची पेटली ज्योत. पंच आरतीची लावून वात पंच आरतीची जणू ही वात
हित एकीची पेटली जोत ह्या फणसो गावानं जपले दादा पुलकीच नात 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 या ठिकाणी झाली सेवा गोड म्हणून घ्यायची आहे इथे आयोजक मंडळी इथे आयोजक मला जरा दिसायचं कमी जरा मोठा करा काय नाव श्री स्वराज्य गोविंदा पथक विधानपूर्वक 200 रुपयाचा पारितोषिक थँक्यू सो मच तर बरेच होते बुवा आरतीला या इंदुलकर बुवा आरतीला या आणि ज्यांना हे पोरांनो पोरींना ज्यांना कोणाला नाचायचं असेल तरी नाचायला यायचं फक्त चप्पल बाहेर काढायची हे मंदिर आहे हा अक्षय विश्ले माऊली मनेश विश्ले माऊली या सूर्यक्षेत्र ओके बुवा आरतीला या आणि मंडळी या ज्यांना कोणाला आरतीला ते नाचायचं नाचा हा दिवस पुन्हा नाही आयुष्याचं सोनं करायचं उंदरावरी सुंदर काळाची मूर्ती गडाला गणपती देवाला ओवाळू आरती शांतामातेला ओवाळू आरती गणपती देवाला ओवाळू आरती शांतामातेला ओवाळू आरती भीमामानाईला ओवाळू आरती कुलस्वामीला ओवाळू आरती I love you. हॅलो हॅलो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर मंडळी तसेच नाच कला प्रेमी रसिक प्रेक्षक